मी काही कच्च्या गुरूचा चेला नाही असं म्हणत थेट संजय राऊत यांना आव्हान देणारं एक नाव सध्या चर्चेत आहे. ते म्हणजे नवनाथ बन. भारतीय जनता पक्षाच्या मीडिया सेलचे प्रमुख. कमी वयातच नवनाथ यांच्यावर पक्षानं मोठी जबाबदारी सोपवली. संजय राऊतांना थेट आव्हान देणारा भाजपचा हा नवा नाथ कोण, पाहूया त्या संदर्भातला एक खास रिपोर्ट. असे मागणी करतो मराठी माणूस आहे ना जो एक संस्कृती आहे. संजय राऊत यांचा डीएनए अशा पद्धतीचा आहे, त्यामुळे कदाचित ते अशा पद्धतीची भाषा करतात. कोणी लुटली आहे महानगरपालिका ही मुंबईच्या जनतेला माहिती आहे आणि लुटमार करणाऱ्यांच्या हंड्यापुढे तुम्ही मुंबईपासून ठाण्यापर्यंत फिरताय. उभाटा गटाच्या 52 पत्त्यामध्ये सर्वच्या सर्व जोकर आहेत, त्यामुळे संजय राऊत यांनी महाजोकराची भाषा करू नये. 2029च्या निवडणुकीमध्ये कोकणामध्ये कोणाचं दुकान बंद होत आहे हे आपल्याला कळेल. महाराष्ट्रातल्या जनतेनं उद्धव ठाकरे यांचा महाजोकर केला आणि त्यांना घरी बसवलं. त्यामुळे माकड छाप संजय राऊत यांनी ही गोष्ट कायमची ध्यानात ठेवावी. संजय राऊत आणि नवनाथ बन यांच्यात सध्या जोरदार जुंपली आहे. भारतीय जनता पक्षाच्या मीडिया सेलचे प्रमुख असणाऱ्या नवनाथ बन यांनी थेट संजय राऊतांना आव्हान दिलं आणि मी काही कच्च्या गुरूचा चेला नाही असा थेट इशाराही दिला. भाजप सरकार विरोधात धडाडणाऱ्या राऊतांच्या तोफखान्याला टक्कर देण्याची जबाबदारी पक्षानं सध्या बन यांना दिली आहे. राऊतांच्या विरोधात बोलण्याचं पूर्ण स्वातंत्र्य भाजपनं बन यांना दिल्याचं स्पष्टपणे जाणवतंय. राजकीय वर्तुळात नव्यानं आणि ठळकपणे उदयाला येणाऱ्या नवनाथ बन यांची ओळख करून घेऊया. नवनाथ बन हे मूळचे मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील कोंढा हे त्यांचं मूळ गाव. माध्यमिक शिक्षण हे नांदेडमध्ये झालं. पुढील शिक्षणासाठी नवनाथ यांनी बीडची वाट ठरली. महाविद्यालयीन जीवनात उत्तम शैलीमुळे वक्तृत्व स्पर्धा गाजवल्या. त्यानंतर नवनाथ यांनी पत्रकारितेची वाट स्वीकारली. टेलिव्हिजन मीडियामध्ये नवनाथ पत्रकार म्हणून रुजू झाले आणि मराठवाड्यातील या तरुणाचा मुंबईमध्ये प्रवेश झाला. जवळपास 10 वर्ष पत्रकारितेच्या क्षेत्रात काम केल्यानंतर नवनाथ यांना राजकारणामध्ये जाण्याचे वेध लागले आणि अचानक नवनाथ बन यांच्या बाबत एक बातमी आली. वृत्तवाहिनीचा राजीनामा देऊन 16 जानेवारी 2023 रोजी नवनाथ बन यांनी अधिकृतरित्या भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. प्रवेशाच्या वेळीच भाजपनं महाराष्ट्र राज्य माध्यम सेल प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती केली. त्यांच्या प्रवेशानंतर फडणवीस यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे बन यांचं अभिनंदन केलं आणि पक्षात स्वागत केलं. भाजपच्या कार्यक्रमांमध्ये त्यांची ठळक उपस्थिती दिसून येते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे ते जवळचे मानले जातात. भारतीय जनता पक्षाकडे जुन्या जाणत्या प्रवक्त्यांची मोठी फौज आहे. खरं तर अशी मोठी फौज असताना सुद्धा नवनाथ बन यांच्यासारख्या तुलनेनं नवख्या आणि तरुण व्यक्तीवरती एक अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सोपवली. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार प्रवक्ते संजय राऊत यांना उत्तर द्यायचं, त्यांच्यावरती टीका करायची महत्त्वाची जबाबदारी नवनाथ बन यांच्यावरती सोपवली. खरं तर नवनाथ बन यांच्या आधी ही जबाबदारी पक्षामध्ये मंत्री नितेश राणे जे आहेत ते पार पाडत होते. मात्र आता ही जबाबदारी नवनाथ बन यांच्याकडे दिली. त्यामुळे याच्यातून स्पष्ट जाणवतंय की पक्षामधून नवनाथ बन यांना बळकटी दिली जाते, त्यांना बळ देण्याचा प्रयत्न केला जातोय. अगदी सुरुवातीपासूनच भाजपमध्ये तरुण रक्ताला संधी दिली गेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अगदी कमी वयात नागपूरचे महापौर झाले होते. तर शरद पवारांनंतर सर्वात कमी वयात झालेले मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची नोंद घेतली गेली. 2014च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये माधव भंडारी आणि मधू चव्हाण यांचं प्रवक्ते म्हणून वर्चस्व होतं. पण त्यानंतर भाजपच्या प्रवक्त्यांच्या यादीमध्ये केशव उपाध्ये यांचा उदय झाला. 2014च्या निवडणुकांच्या वेळी भाकरी फिरवली गेली. गोपीनाथ मुंडे यांच्या तालमीत तयार झालेले आणि तुलनेनं तरुण असलेल्या केशव उपाध्ये यांनी पूर्ण पकड घेतली. माधव भंडारी आणि मधू चव्हाण हे जुने जाणते नेते बाजूला झाले. यावरून भाजपमध्ये सुरू असलेलं पक्षांतर्गत नाराजी नाट्य अनेक वेळा चव्हाट्यावर आलं होतं. खरं तर भारतीय जनता पक्षाकडे तरुण नेते नाहीत, तरुण प्रवक्तेही नाहीत. आदित्य ठाकरे यांच्या वयाचा कोणताही नेता भारतीय जनता पक्षाकडे आज फारसा सक्रिय झालेला दिसत नाही.
आता फक्त या नव्या भूमिकेमुळे भारतीय जनता पक्षाच्या संघटनेत काही अस्वस्थता निर्माण होईल का, तर मला वाटतं केशव उपाध्ये सातत्याने प्रवक्ता म्हणून किल्ला लढवतातच आहेत. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना पक्षाने दिलेली कामं आणि सरकारी धोरणं राबवणं याच्यात प्रवक्ता कोण होत आहे, तो काय बोलतोय याकडे लक्ष द्यायला वेळच राहिलेला नाही. 2014 नंतर टीम फडणवीस मध्ये प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आणि अमित साटम यांच्यासारख्या नव्या दमाच्या नेत्यांचं अस्तित्व जाणवू लागलं. दरम्यानच्या काळात केशव उपाध्ये यांच्यासोबत विश्वास पाठक यांच्याकडे माध्यमांशी संवाद साधण्याची महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. विश्वास पाठक हे नितीन गडकरी आणि बावनकुळे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. ज्यावेळी केशव उपाध्ये यांच्या मनात नाराजी वाढू लागली होती. आता पुन्हा 10 वर्षांनंतर भाकरी फिरवली गेली आणि नवनाथ बन यांच्यासारख्या कमी वयाच्या व्यक्तीवर महत्वाची जबाबदारी सोपवली गेली. पक्षातील नव्या चेहऱ्यांवर विश्वास ठेवत त्यांना संधी देण्याचं काम नेहमीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत असतात. आजवर त्यांनी अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली. 2 वर्षांपूर्वी संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर देण्याची संधी नितेश राणेंना देण्यात आली आणि आता ते राज्यात मंत्री झालेत. आता हीच जबाबदारी भाजपचे माध्यम प्रमुख असलेल्या नवनाथ बन यांच्याकडे देण्यात आली. त्यामुळे येत्या काळात नवनाथ बन यांच्यावर काही आणखी महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या दिल्या जाणार का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली. भाकरी फिरवण्याच्या प्रक्रियेत एक मुद्दा नजरेआड करून चालणार नाही. तो मुद्दा म्हणजे भाजपमधील पक्षांतर्गत जातीय समीकरण. भाजपच्या प्रवक्त्यांच्या यादीत असलेलं एक प्रमुख नाव म्हणजे नाशिकचे अजित चव्हाण. अजित चव्हाण हे 96 कुळी मराठा आहेत. अजित चव्हाण आणि नवनाथ बन हे समवयस्क आणि समकालीन आहेत. केशव उपाध्ये हे ब्राह्मण समाजाचे आहेत. महाराष्ट्रातील भाजपच्या राजकारणात ओबीसी नेत्यांचा वरचष्मा दिसून आलाय. नवनाथ बन हे ओबीसी समाजाचे आहेत. त्यामुळे यामध्ये नवनाथ बन यांचं ओबीसी असणं हा राजकीय समीकरणातील महत्वाचा धागा आहे. केशव उपाध्ये आहे तिथेच राहिलेले आहेत. पुढे त्यांनी गडकरींशी जुळवून घेतलं, देवेंद्र फडणवीसांशी जुळवून घेतलं आणि आता ते मुख्य प्रवक्ते पदावर आहे. माधव भंडारी प्रवक्ते नसूनही बोलायला येतात. पण एकूण एक खरं आहे की कोणी बोलायचं याच्यावरच यांच्यात मारामारी सुरू आहे आणि भाजपच्या थिंक टँकला हे वाटणं साहजिक आहे की उच्चवर्णीय नावं देण्यापेक्षा आपण एखादा नवनाथ बन दिला पाहिजे आणि ते त्याप्रमाणे वाटचाल करत आहेत असं वाटतं. नवनाथ बन यांच्या रूपानं संजय राऊत यांना आव्हान देणारा नवा नाथ आता उदयास आलाय. भाजपामध्ये एका ठराविक कालावधीनंतर भाकरी फिरवली जाते. अर्थात असे निर्णय इतर पक्षांमध्ये सुद्धा घेतले जातात. मात्र भाजपामध्ये असे निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये सातत्य असल्याचं गेल्या 3 दशकांमध्ये दिसून आलंय. त्यामुळे नवनाथ बन यांच्यावरती टाकलेली जबाबदारी अजून वाढवून एखाद्या महत्वाच्या पदावरती त्यांची वर्णी लागणार का, अशा राजकीय चर्चांना नक्कीच वाव आहे असं आपण म्हणू शकतो. सुशांत सावंतसह पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई.